नमस्कार मंडळी, बरे आहेत ना व? अहो पाऊस पाणी बी चांगलं झालंय की आता मी पुन्हा आलो बघा. त्याचं काय आहे बघा, आपलं मन आहे साफ. आपल्याला वाटतंय आपल्याला जी काही माहिती मिळाली ती दुसऱ्याला बी सांगावं आणि त्यांना सुद्धा ती माहिती व्हावी, म्हणून मी पुन्हा आलो बघा. ते म्हणतात ना व, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. तसं मी पुन्हा आलो बघा की आम्ही वेगवेगळे पिकं घेतो. आम्ही सोयाबीन घेतो, कापूस घेतो आणि हळदसुद्धा घेतो बघा. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला जार करून सोडत्यात ती वेगवेगळ्या किडी. अहो ह्या किडींचा अटॅक एवढा होतो या की आम्ही महागातले महाग औषधं आणून फवारून फवारून परेशान होतो बघा. पण काल आमचे दोस्त गणपतरावांनी एक वेगळीच गोष्ट सांगितली हो. गणपतरावांनी सांगितलं की आपल्या शेतात दिसणाऱ्या किडीपैकी सगळ्याच किडी आपल्या शत्रू नसतात. त्या किडीपैकी 98% किडी हे आपल्या मित्र असतात, अहो म्हणजे दोस्त असतात. आणि फक्त 2% किडी हे आपल्या आपल्या पिकाच्या शत्रू असतात. असं गणपतरावांनी सांगितल्यानंतर मला तर धक्काच बसला बघा. कारण महागातले महाग औषधं आणून मी आत्तापर्यंत आपल्या मित्रांनाच मारत होतो की हो. पण मी गणपतरावाला म्हणलं, गणपतराव तुम्ही जे म्हणताय ते खरं कशावरून? गणपतराव मला म्हणलं की पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सायंकाळी 7 वाजता ह्या किडीच्या माहितीविषयी विशेष डिजिटल शेतीशाळा ठेवली. ह्या डिजिटल शेतीशाळेमध्ये जॉईन करा आणि स्वतःच माहिती करून घ्या की हो. मग मला बी पटलं. म्हणलं ह्या पाणी फाउंडेशनच्या डिजिटल शेतीशाळेत आपण जॉईन व्हावंच आणि ह्या किडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यावी. अहो आपले जर 98% मित्र किडे असतील, कशाला एवढे महाग रासायनिक औषधं आणून फवारायचं? नाही, ह्या फवारण्यामुळं खिसा बी लय रिकामा व्हायला लागलाय. मग त्यामुळं म्हणलं पाणी फाउंडेशनची ही विशेष डिजिटल शेतीशाळा आपण जॉईन करावी. मंडळी तुम्ही सुद्धा न विसरता सायंकाळी 7 वाजता ही पाणी फाउंडेशनची विशेष डिजिटल शेतीशाळा जॉईन कराच. धन्यवाद. पुन्हा भेटू.